तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो आणि ती म्हणजेच कोणती? NPCL रिक्रुटमेंट 2024. तर NPCL रिक्रुटमेंट 2024 ही कुठली आहे? तर NPCLचं फुल फॉर्म आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे आणि स्टायपंडरी ट्रेनी कॅटेगरी 2 ची भरती तुमच्यासाठी निघून आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची जॉब आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट फॅसिलिटी एकदम बढिया असते विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये एकदम दोन लेवलच्या एक्झाम होतात. काय होतात? एक्झामिनेशन सेंटर कुठे मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त कसल्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये पेपरचा पॅटर्न खूप इझी असतो आणि अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे. तुम्हाला एकूण पदे किती पाहायला मिळत आहे? तर 279 पोस्ट यामध्ये पाहायला मिळत आहे. तुम्हाला एक जागा घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा जर महाट्रान्सकोचा अभ्यास जर चांगला असेल ना, थोडासा तरी चांगला असेल ना, तर तुम्ही ही एक्झाम ऑटोमॅटिकली क्रॅक करणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी रिक्रुटमेंट ठरणार आहे. महाट्रान्सको सुद्धा यासमोर फेल आहे, कारण यामध्ये ना बऱ्याचशा फॅसिलिटी असतात आणि बरीचशी सॅलरी सुद्धा मिळणार आहे. तर ITI सोबतच ज्यांनी 12th पास असेल, म्हणजे 12वी पास सायन्समध्ये केलेलं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा ही फ्रेशर भरती निघून आलेली आहे. आणि बापरे, एवढ्या ट्रेडला संधी? तर हो, खरंच इथे भरपूरशा ट्रेडला इथे संधी मिळालेली आहे. NPCL मध्ये गव्हर्नमेंट जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी आहे. तुम्ही जर थोडीशी तरी तयारी करत असेल ना, तर यामध्ये तुमचा इझिली सिलेक्शन मात्र नक्की होणार आहे. आणि महत्त्वाची बाब की संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या आणि त्याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा, कुठल्याही प्रकारचा स्किप न करता. यामध्ये छोट्या छोट्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल ना, जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. नाही केलं तरी चालेल, पण नवीन असेल तर नक्की करा, कारण अशा प्रकारच्या नोटिफिकेशन ना सर्वात आधी मी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी सबस्क्राईब करायचं, जी घंटी असते ना तिला प्रेस करून द्यायचं. त्यामुळे बाजूला एक घंटी असते सबस्क्रायबरच्या बाजूला, ओके, म्हणजे त्याला बेल आयकॉन ऑन करणे म्हणतात. ओके, चला आता. आणि तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर तिथे होऊन जायचं, कारण प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवणे पॉसिबल नसते. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जायचं, लिंकवर जायचं आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा. ओके, चला आता ऍडव्हर्टाइजमेंट बघूया काय काय लिहिलं आहे त्यामध्ये. सर्व गोष्टी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, राजस्थान, रावत भाटा राजस्थान साईट. तर कुठला प्लांट आहे? रावत भाटा राजस्थानचा साईट आहे. इथे मी प्रिलियम्स एक्झाम, मेन्स एक्झाम आणि त्यानंतर इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला तुमच्यासाठी इंटरव्ह्यू असते डिप्लोमा आणि डिग्रीवाल्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, चला इथे काय लिहिलंय? ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. कसल्यासाठी पोस्ट आहे? तर बघा इथे क्लिअरली मेन्शन आहे, डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट रिक्रुटमेंट कॅटेगरी 2 म्हणजे जे ITI चे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी, आणि स्टायपन ट्रेनिंग STTN ऑपरेटर म्हणजेच 12वी सायन्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी ही काय असणार आहे? रिक्रुटमेंट असणार आहे. एकदा डेट सांगून देतो, नंतर मग तुम्ही मला प्रश्न विचारता मेसेज करून की सर डेट, लास्ट डेट काय आहे? तर ऑनलाईन आवेदन इथे लिहिलं आहे, स्टार्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन अप्लिकेशन आहे 22/8/2024 पासून तुमची सुरुवात होणार आहे. 22/8/2024 पासून. तर लास्ट डेट असणार आहे 11/9/2024 दुपारचे 4 वाजेपर्यंत. ओके, चला ह्या दोन महत्वाच्या बाबी होत्या. त्यानंतर आता तुम्ही एकदा जागा बघून घ्या. जागा बघणं फारच गरजेचं आहे, कारण ह्या बघा ऑपरेटरच्या जागा आहेत. तुम्हाला टोटल 152 जागा दिसत आहे आणि यासाठी 12वी शिक्षण काय मागितलं ते खाली लिहिलंय. तरी मी सांगतो, यासाठी इथे लिहिलेलं आहे श्रेणी व सोळा इंग्लिशमध्ये बघा, कॅटेगरी 2 स्टायपंडरी ट्रेनी STTN ऑपरेटर 152 पोस्ट दिसत आहे. या ज्या 152 पोस्ट आहे यामध्ये फक्त 12वी जर तुम्ही सायन्स केलेलं असेल ना, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमध्ये, तर ते विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे. ते 152 जागा आहे. SCच्या 26 जागा आहे, STच्या 20 जागा आहे, OBC नॉन क्रिमिलियर 30 जागा आहे, EWHच्या 15 जागा आहे, PWD 7 जागा आहे, URच्या 61 जागा आहे. अशा टोटल, आणि त्यानंतर अशा बॅकलॉगच्या वॅकन्सी पकडून टोटल तुम्हाला 153 इथे पोस्ट पाहायला मिळत आहे. चला, ह्या झाल्या कशाच्या? 12वीच्या. आणि तुम्ही आता बघून घ्या कशाच्या? तर ITIच्या वॅकन्सी. जे माझे ITIचे विद्यार्थी आहे ना, 115 बॅकलॉगच्या वॅकन्सी पकडून टोटल 126 वॅकन्सी आहे. 115 कॅटेगरी 2 स्टायपंड आणि ट्रेनी STTN मेंटेनर. आता बघा 115 पोस्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 115 पोस्ट मध्ये SCच्या किती जागा पाहायला मिळत आहे तुम्हाला? तर SCच्या तुम्हाला एकूण
19 जागा एससीच्या पाहायला मिळत आहे. एसटीच्या 14 जागा आहे. ओबीसी नॉन क्रिमिलियर 23 जागा, ईडब्ल्यूएचच्या 11 जागा, पीडब्ल्यूडीच्या 5 जागा आणि यूआरच्या 48 जागा. अशा टोटल तुम्हाला 115 जागा, बॅकलॉगच्या पकडून 126 जागा. बॅकलॉगच्या तुम्ही पकडायच्या नाही, तुम्हाला 115 जागेमध्येच तुम्हाला तुमचं एक जागा घ्यायची आहे. तर टोटल तुम्हाला 279 पोस्ट इथे दिसत आहे. ओके, क्लिअर. चला, एकदा जागेचं विवरण बघून घ्या. इथे कॅटेगरी वगैरे सर्व दिलेलं आहे आणि जागेचं विवरण बघणं फारच गरजेचं आहे. तर कोणकोणत्या ट्रेडला इथे संधी मिळाली आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. सर्वात आधी बघा इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियनच्या टोटल तुम्हाला 26 जागा पाहायला मिळत आहे. एससीच्या 4 जागा. एवढ्या मोठ्या वॅकन्सी एनपीसीएलमध्ये कधी निघत नाही मित्रांनो. मी सांगतो ना, तुम्हाला पाहायला मिळाल्या तर 5-6 जागा, 10 जागा जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स पाहायला मिळतात. एवढ्या जागा तुम्हाला कधीच पाहायला मिळत नाही. ह्या भरपूर मोठ्या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. मी वारंवार सांगतो, एनपीसीएलच्या ठिकाणी एवढ्या जागा निघणं फारच महत्वाची बाब असणार आहे. ओके, तुम्हाला एक जागा घ्यायचा आहे आणि समाजात स्टेटस निर्माण करायचा, अभ्यास करा, रात्रंदिवस करा, स्टेट सोबतच सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करा. एक मात्र जागा नक्की घ्या. ओके, चला, इलेक्ट्रिशियनच्या टोटल 26 जागा, एससीच्या 4, एसटीच्या 3, ओबीसीच्या 5, ईडब्ल्यूएचच्या 3 आणि पीडब्ल्यूडीची 1, यूआरच्या 11, अशा तुम्हाला इलेक्ट्रिशियनमध्ये टोटल 28 जागा पाहायला मिळत आहे बॅकलॉग पकडून. त्यानंतर बघा फिटरच्या किती जागा पाहायला मिळत आहे. फिटरच्या एकूण तुम्हाला 52 जागा पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. फिटरच्या तुम्हाला 52 जागा, एससीच्या 9 आहे, एसटीच्या 7 आहे, ओबीसीच्या 10 आहे, 5 वॅकन्सी ईडब्ल्यूएचच्या आहे, पीडब्ल्यूडीच्या 2, यूआरच्या 21 आणि टोटल वॅकन्सी 54 पाहायला मिळत आहे बॅकलॉग पकडून. बघा विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिशियन फिटरच्या तर जागा कुठली ऍडव्हर्टाइजमेंट होती ते असतातच, परंतु इलेक्ट्रॉनिकच्या जागा सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि इलेक्ट्रॉनिकच्या जागा किती आहे, टोटल 8 जागा तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. एक एससीची, एक एसटीची, त्याच्या व्यतिरिक्त 2 ओबीसी नॉन क्रिमिलियर, एक ईडब्ल्यूएस आणि 3 यूआरच्या वॅकन्सी पाहायला मिळत आहे. ओके, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशनला सुद्धा इथे चान्स मिळाला आणि वॅकन्सी किती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. इन्स्ट्रुमेंटेशन वाल्यांसाठी 25 वॅकन्सी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. 4 वॅकन्सी एससी, 3 वॅकन्सी एसटी, त्यानंतर 5 ओबीसी, 2 ईडब्ल्यूएस, 1 पीडब्ल्यूडी, 11 जनरल, अशा तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये 25 वॅकन्सी पाहायला मिळत आहे. बघा, मशिनिस्ट सोबत टर्नरला सुद्धा इथे चान्स मिळालेला 2च वॅकन्सी आहे. एक वॅकन्सी ओबीसीची तर एक वॅकन्सी जनरलची तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, चला, वेल्डरला सुद्धा इथे चान्स मिळाला, 2 वॅकन्सी आहे. एक जागा एससीची आहे तर एक जागा पीडब्ल्यूडीची ठरणार आहे. ओके, अशा तुम्हाला कुल किती, टोटल 115 वॅकन्सी पाहायला मिळत आहे. टोटल बॅकलॉग पकडून 126 वॅकन्सी इथे पाहायला मिळत आहे. ओके, चला, त्यानंतर इथे मेडिकल लिहिलेलं आहे. सर्वजण मेडिकली फिट असतात. थोडंफार असेल तर पीडब्ल्यूडी एकदा बघून घ्यायचं. ओके, याची मी पूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल. घाबरायचं कारण नाहीये. ओके, बॅकलॉग वॅकन्सीचं इथं दिलेलं आहे. आता एकदा एज्युकेशन बघून घ्या. आता एज्युकेशन काय आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं, तरी एकदा सांगून देतो. बघा, जे एसटीटीएन ऑपरेटरची जी पोस्ट आहे त्यासाठी काय एज्युकेशन मागितलेलं आहे, तर त्यासाठी एज्युकेशन मागितलेलं आहे 12वी सायन्स स्ट्रीम मध्ये पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स सब्जेक्ट पाहिजे, म्हणजे 12वी पीसीएम या ग्रुपमध्ये झालं पाहिजे. मग कमीत कमी 50% त्याचा ऍग्रिगेट मार्क्स असेल ना 12वी, तर तो यामध्ये काय करणार आहे, फॉर्म भरू शकणार आहे. आणि शॉल बी इंग्लिश 1 सब्जेक्ट इन एसएससी लेवल एक्झामिनेशन, म्हणजे 10वी मध्ये इंग्लिश सब्जेक्ट तर सर्वांना असतेच नो डाऊट. तर 12वी मध्ये काय पाहिजे, सायन्स हा विषय पाहिजे. ओके, आर्ट वाले कॉमर्स वाले विद्यार्थी अप्लाय करू शकणार नाही. चला, त्याच्या हा तुमचं दोन्ही असेल तर तुम्ही दोन्ही फॉर्म भरायचे. एक ऑपरेटरसाठी 12th सायन्सवर आणि त्यानंतर आयटीआय साठी जर तुमचं 12वी सायन्स असेल तर. तर बघा, आयटीआय वाल्या विद्यार्थ्यांसाठी एसएससी 10th विथ 50% मार्क्स इन सायन्स सब्जेक्ट अँड मॅथमॅटिक्स इंडिव्हिज्युअली अँड 2 इयर आयटीआय. आता बघा, काळजीपूर्वक आहे का, तुमचं 10वी मध्ये जो 100 मार्काचा पेपर सायन्सचा होते त्याच्यापैकी 50 मार्क्स असणे गरजेचे आहे. आणि मॅथमॅटिक्सचा जर 150 मार्काचा असेल तर 75 मार्क असणं गरजेचं आहे. 100 मार्काचा पेपर असेल तर तुम्हाला 50 मार्क्स असणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे झालं, हा एक मेन क्रायटेरिया आहे की सायन्समध्ये 50% मार्क्स आणि मॅथमॅटिक्समध्ये 50% मार्क्स पाहिजे आणि 2 वर्षाचा आयटीआय सर्टिफिकेट पाहिजे रिलेव्हंट ट्रेडमध्ये. मग रिलेव्हंट ट्रेड कोणकोणते, इलेक्ट्रिशियन, फिटर, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर, एवढ्या ट्रेडमध्ये आयटीआय झालेलं पाहिजे. ओके, समोर काय म्हणते, फॉर ट्रेड विच ड्युरेशन आयटीआय कोर्स इन लेस दॅन 2 इयर द कॅन्डिडेट शॅल हॅव ॲटलिस्ट 1 इयर रिलेव्हंट वर्किंग एक्सपिरियन्स. आता वेल्डर ट्रेड एका वर्षाचाच असते, तर वेल्डर ट्रेड एका वर्षाचं असते. मग इथं काय पाहिजे, एका वर्षाचा वेल्डर ट्रेडला काय पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे. जेही एका वर्षाचे ट्रेड आहे त्यांना एका वर्षाचा काय लागणार आहे, अनुभव लागणार आहे. यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ओके, इंग्लिश सब्जेक्ट पाहिजे एक, 10वी मध्ये तो असतोच नो डाऊट. आता नोटमध्ये काय लिहिलेलं आहे,
सर्टिफिकेट शुड बी ट्रेड रिलेव्हंट टू फील्ड ट्रेनिंग ऑफ अपॉइंटमेंट एट एक्स्ट्रा. ओके, हे तेवढं काही हे नाही विद्यार्थी मित्रांनो. चला, एकदा हाईट वगैरे चेक करून घ्या. 160 असते, 45 किलो वजन असतेच, नो डाऊट. ओके, चला समोर सांगतोय. एकदा तुम्ही स्टायपन किती मिळेल हे बघून घ्या, कारण इथे काय असते, 2 वर्षाचं ट्रेनिंग असते. मी वारंवार सांगतो, इथे किती वर्षाचं ट्रेनिंग असते, तर 2 वर्षाचं इथे ट्रेनिंग असते. तर कॅटेगरी ऑपरेटर मला मिळणार आहे 20,000 रुपये प्रति महिना, आणि ITI वाल्यांना मिळणार आहे 22,000 रुपये प्रति महिना पर मंथ ड्युरिंग सेकंड इयर. म्हणजे 20,000 रुपये पहिल्या वर्षी मिळेल दोघांना पण, ऑपरेटरला आणि ITI वाल्या विद्यार्थ्यांना. दुसऱ्या वर्षी मिळेल 22,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, बराचसा इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. पहिल्या वर्षी 20,000 रुपये मिळेल, दुसऱ्या वर्षी 22,000. 2 वर्षाचं ट्रेनिंग असते. आता ट्रेनिंगचा काळ निघून गेला, त्यानंतर बेसिक DA लागू होते. जवळपास 40-45 हजार रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. किती? 40-45 हजार रुपये. एकदम गव्हर्नमेंट जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 वर्षाची ट्रेनिंग असते. आता आपल्यात महाट्रान्सकोमध्ये घ्या, 3 वर्षाची ट्रेनिंग आहे. ओके, तर इथे 2 वर्षाची आहे. आणि त्यानंतर बघा, इथं ट्रेनिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर इथे लिहिलेलं आहे, ट्रेनिंग आफ्टर सक्सेसफुल ट्रेनिंग जर कंप्लीट झाले तर तुम्हाला किती बेसिक मिळणार आहे? 21,700 रुपये बेसिक मिळणार आहे. लेवल 3 ची सॅलरी असणार आहे. ओके, चला इथे लिहिलेलं आहे हे बघा, 21,700 रुपये बेसिक, 50% पकडा 10,500, 32,550, अदर अलाउन्सेस पकडून 40K पर्यंत सॅलरी जाणार आहे. ओके, चला हे बघा इथं लिहिलेच आहे, अदर भत्ते, अलाउन्सेस काय काय, परिवहन भत्ते, ह्या सगळे भत्ते मिळून 40-45 हजार रुपये सॅलरी तुमची होणार आहे. ओके, चला व्हिडिओ मोठा होतोय तरी पण मी तुम्हाला इथे समजून सांग, कारण की जॉब अत्यंत महत्वाची आहे. एकदा एज बघून घ्या. कॅटेगरी स्टायपंडरी ट्रेनी दोघांनाही सारखंच आहे. कॅटेगरी स्टायपंडरी STTN 18 ते 24 वर्ष, म्हणजे 24 वर्ष जनरलची वय असणार आहे. 24 वर्ष जनरल, 5 वर्ष SC ST, म्हणजे 29 वाला विद्यार्थी सुद्धा इथे एलिजिबल असणार आहे. आणि OBC 24+3 म्हणजे 27 वाला विद्यार्थी सुद्धा इथे एलिजिबल असणार आहे. ओके, चला हे एज क्रायटेरिया सांगितला तुम्हाला. त्यानंतर महत्वाच्या बाबी, प्लेस ऑफ ट्रेनिंग बघा, प्लेस ऑफ पोस्टिंग बघा. तर कॅन्डिडेट सिलेक्टेड अगेन्स्ट द ॲडव्हर्टाइजमेंट पोस्ट ऑफ रावत भाटा राजस्थान RR साईट. म्हणजे तुम्हाला तर पोस्टिंग कुठे मिळणार आहे, तर एकदम कोटाच्या कोटा ऐकलं असेल तुम्ही, एज्युकेशन हब मानल्या जाते कोट्याला. तो कोटाच्या एकदम 2 ते 1.5 ते 2 तासाचा रन असतो बसने. तिथे राजस्थान साईट, रावत भाटा साईट बनलेली आहे. मी स्वयं तिथे गेलेलो आहो. ओके, चला पिरियड ऑफ ट्रेनिंग मी आधीच सांगितलं 2 वर्षाचं ट्रेनिंग असते म्हणून. हे बघा इथं लिहिलेलं आहे 2 वर्षाचं काय आहे, ट्रेनिंग असणार आहे. चला, तुम्हाला एकूण किती मिळणार आहे सॅलरी, तर 5,07,000 रुपये सॅलरी वर्षाची मिळणार आहे. सिलेक्शन प्रोसेस बघून घ्या एकदा. सिलेक्शन प्रोसेस काय, रिटर्न एक्झामिनेशन होईल. आधी तुमची काय होईल, रिटर्न एक्झामिनेशन, त्याला म्हणतो प्रिलिमिनरी टेस्ट, त्यानंतर ॲडव्हान्स टेस्ट, अशा 2 टेस्ट होईल. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल, आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे तुमचं मेडिकल टेस्ट. ओके, प्रिलिम्स एक्झाम, मेन्स एक्झाम, मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके, त्यामध्ये तो हे सुद्धा दिलेला आहे की प्रिलिम्स टेस्टमध्ये काय काय विचारणार आहे. तर 20 प्रश्न गणिताचे एकदम इझी विचारतात, 20 प्रश्न सायन्सचे एकदम एकदम इझी विचारतात, सामान्य जनरल अवेअरनेस GK कुठल्याही प्रकारचं एकदम इझी असते. 50 प्रश्न असते, शायद एक प्रश्न 3 मार्काचा असतो आणि एक निगेटिव्ह मार्किंग असते, असं इथं दिलेलं असते. बघा आहे का, आहे 3 प्रश्न, एक प्रश्न 3 मार्काचा म्हणजे 150 मार्काचे 50 प्रश्न आणि एक निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, चला त्यानंतर कोणाला किती मार्क्स घ्यायचे पासिंगसाठी, UR ला 40%, SC ST ला 30% मार्क्स पासिंगला SC ST PWD ला घ्यायचे आहे. ओके, त्यानंतर बघा इथे मी महत्वाच्या बाबी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कॅटेगरी 2 HGS सायन्स STTN मेंटेनर बघा. हा, आता इथे वेटिंग लिस्ट सुद्धा लागणार आहे, तर वेटिंग मध्ये राहायचं नाही. वेटिंग लिस्ट क्लिअर होत नाही, झाली तर होऊन जाते, कारण बरेचसे विद्यार्थी सोडत नाही एकदाच NPCL ला जॉब लागली म्हणजे. ओके, चला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळेल कोणाला, SC ST च्या विद्यार्थ्यांना. फॉर्म भरायचा, SC ST असो OBC असो, यांना काय मिळते, ट्रॅव्हलिंग मिळते. SC ST ला फॉर्म भरायचा, परीक्षा मात्र नक्की द्यायची. इथे डेट वगैरे सर्व मेन्शन केलेलं आहे. मेडिकल फिटनेस टेस्ट इथं दिलेली आहे, मेडिकली फिट असायला पाहिजे. अप्लाय कसा करायचा, अप्लायची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, चिंता करायची गरज नाही. 100 रुपये फी आहे विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरायची फक्त 100 रुपये फी ठरणार आहे, ते सुद्धा लिहिलेलं आहे. चला, तर याच्या व्यतिरिक्त इथे एक महत्वाच्या बाबी तेवढ्या जनरल इन्स्ट्रक्शन दिल्या आहे.
आणि शेवटी डेट वगैरे दिला असेल. ओके, काही हरकत नाही. तर बऱ्याचशा माहिती मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा आणि मनातून लाईक करून द्या राजेहो. सर्वजण व्हिडिओ बघता पण शेवटी जाता लाईक नाही करून देत. एक लाईकची बटनच प्रेस करायची तर लाईकची बटन प्रेस करायची आणि काही क्वेरी असेल तर नक्की विचारू शकता. टेलिग्राम चॅनलवरती नक्की जुळा आणि जर महाट्रान्सको विषयी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आपली टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता एकदम माफक दरामध्ये. क्षुल्लकचा दर कधी तुम्हाला आकारणारी नाही आणि नाही घेतली तरी चालेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो ती टेस्ट सिरीज तुमच्यासाठी रामबाण ठरणार आहे. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.